पहिल्या भागामध्ये आपण गवताची पाते हा पाठ काय आहे त्याची प्रस्तावना, त्याचबरोबर कथेचे प्रकार, त्याचबरोबर रूपकथेचं प्रकट वाचन केलं. रूपकथेच्या भावार्थाचंही प्रकट वाचन आपण केलेलं आहे. या तासिकेमध्ये किंवा या भागामध्ये आपण याचं स्पष्टीकरण काय आहे, काय नेमकं सांगितलेलं आहे याचा थोडासा विचार आत्ता आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण पहिल्या भागामध्ये ही कथा वाचली, ती पहिली रूपकथा मी परत एकदा तुमच्यासमोर स्पष्टीकरणासह सादर करतोय. या कथेमध्ये एक झाडावरून पिकून पडलेली पानं आहेत आणि ती खाली येता येता त्यांचा आवाज होतोय आणि त्याचबरोबर ती पानं जिथं पडणार आहेत ती म्हणजे जमिनीवर, त्या जमिनीवरती इवलंसं छोटं छोटं गवत उगवून आलेलं आहे. आणि हे रूपक योजून लेखकानं ते खूप छान असं अशा पद्धतीने आपल्याला काही आशय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वाच्यार्थापेक्षा लक्षार्थ इथं खूप महत्त्वाचं आहे. बघा काय म्हटले, हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट, त्यांचा तो पट पट असा कर्णकुटू आवाज. म्हणजे हिवाळ्याचे दिवस आहेत आणि झाडांची जी पानखळ होते ती पानखळ सुरू झाली आणि त्या पानखळीमध्ये झाडावरून पिकलेली पानं खाली गळून पडायला लागलेली आहेत आणि त्यांचा आवाज यायला लागला. आणि तो आवाज पट पट पट, म्हणजे जर आपण पिंपळाचं झाड वगैरे जर बघितलं तर पिंपळाचं झाड वगैरे त्याची पानं जी आहेत ती गळून पडताना जो आवाज होतो किंवा त्या पानांचा जो आवाज होतो तसा आवाज जणू काही तिथं व्हायला लागला आहे. त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज. कर्णकटू म्हणजे कानाला नकोसा वाटणारा, कर्कश, कठोर असा या कर्णकुटू या शब्दाचा अर्थ आहे. तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेलं एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. म्हणजेच हे गवताचं पातं जे आहे ते जमिनीवर उगवलेलं आहे आणि वरनं ही पडणारी जी पानं आहेत त्यांचा तो पट 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 असा आवाज जो आहे तो ऐकून याची स्वप्न सगळी भंग पावायला लागली. आणि ते मग त्या पानाला म्हणतं की किती कटकट करतोयस तू, आणि तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. इथं परत लक्षात घ्या. आता इथनं आपल्याला लक्षार्थ लक्षात यायला चालू होतो. इथं काय म्हणलेलं आहे, तर हे झाडावरनं पडणारं जे पान आहे ते आवाज करत खाली पडतं. आता हे जे पान आहे याचं आयुष्य संपलेलं आहे, ते निघायला इथनं. आणि गवताचं पातं जे आहे त्याचं आयुष्य नुकतंच सुरू झालेलं आहे. आणि त्या गवताच्या पात्याला ते वरून पडणाऱ्या पाण्यांचा जो आवाज आहे तो म्हणजे त्यांचा दंगा वाटतो. आणि ह्यानं जी सगळी स्वप्न बघितलेली आहेत, नुकतीच जन्मलेले हे गवताचं पातं आहे आणि त्यानं जी सगळी स्वप्न बघितली आहेत ती त्याच्यामुळं त्याला त्रास व्हायला लागला. आणि त्यामुळं ते म्हणतं की माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. आता इथं रूपक कसं योजले आणि याचा अर्थ काय व्यक्त होतो हे थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जी नव्यानं निर्माण झालेली पिढी आहे, म्हणजे आपल्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर नवीन तुमच्या वयाची जी मुलं आहेत यांना म्हाताऱ्या लोकांचं जे सांगणं आहे ती म्हणजे कटकट वाटायला लागते. तो त्यांचा आवाज किंवा ते त्यांचं जे रागावणं असतं, असं वागू नको, असं करू नको, असं राहा, असं कर, हे जे आहे ते त्यांना दंगा वाटायला लागतो, त्यांची ती कटकट वाटायला लागते. आणि ही मग मुलं म्हणायला लागतात की आमची काही स्वप्न आहेत का नाही, आम्ही काही स्वप्न बघितलेत आणि ती सगळी स्वप्न मग आम्ही पूर्ण करणार कशी, तुम्ही सारखं आम्हाला असंच का म्हणता, तसंच का म्हणता. आणि हा दंगा म्हणजे माझ्या ही जी नवीन पिढी आहे यांच्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा हा चुराडा होतोय असं त्यांना वाटायला लागतं. म्हणजेच ही स्वप्न सगळी आमची भंग पावत आहेत, आम्हाला ती पूर्ण करता येत नाहीत, आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वागता येत नाही, असं जणू काही त्यांना वाटायला लागतं. पानाला राग आला. ती चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला.
म्हणजे क्षुद्र हलक्या जातीचा. म्हणजे बिब्बा हे एक फळ आहे छोटंसं, आणि त्याचा उपयोग सहसा कोणी वापर करत नाही. कुठल्या तरी हलक्या सलक्या कारणासाठीच त्याचा वापर केला जातो. आणि म्हणून अगदी हलका, क्षुद्र अशा आशयानं ते जे वर्ण पडणारं पान जे आहे ते त्या गवताला म्हणतं की हा हलका आहे. म्हणजे काय आहे की हे झाडावरचं पान स्वतःला उच्च समजतं, आणि त्या विरोधात हे गवताचं पातं जे आहे त्याला अगदी क्षुद्र समजतं. आणि मातीतच जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? म्हणजेच हे जे वर्ण पडणारं जे पान आहे ते स्वतःला उच्च समजतं, आणि या विरोधात जे गवताचं पातं आहे त्याला क्षुद्र समजतं. आणि ते त्याला म्हणतं की मातीतच जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? म्हणजेच गवताचं पातं जे आहे ते जमिनीवर जन्मतं, तिथंच ते लोळतं आणि तिथंच त्याच्या आयुष्याचा शेवट होतो. या विरोधात जे पिंपळाचं पान आहे ते उंच झाडावरती उगवतं, तिथं त्याचं आयुष्य सुरू होतं आणि तिथंच ते रमतं आणि तिथनंच ते निघतं. म्हणजे ते स्वतःला उच्च समजतं, आणि त्यामुळं ते जे जगणं आहे त्याची कल्पना तुझ्यासारख्या अगदी ह्या क्षुद्र गवताच्या पात्याला कशी येणार? आणि ते म्हणतं, हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. म्हणजे हे जे झाडावरचं पान आहे ते स्वतःला उच्च समजतं. म्हणजे समाजात अशीही काही लोक असतात की स्वतःला ती खूप मोठी समजतात, श्रीमंत समजतात, किंवा जगण्याचं एक स्टेटस जे म्हणतो आपण तशी जगणारी. म्हणजे इथं परत गरीब आणि श्रीमंत यांचीही तुलना होते. म्हणजे श्रीमंत लोकांचं जे जगणं आहे त्यांना असं वाटतं की हे गरीब लोकांना कळत नाही, किंवा आमच्या श्रीमंतीमध्ये आम्ही कसं जगतोय हे या लोकांच्या लक्षात येत नाही, आणि हे ह्यांना कधी कळणारच नाही, असंही काहीसं इथं अर्थ व्यक्त होतो. हा दंगा नाही बेटा, गाणंच चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. म्हणजेच अरसिक याचा अर्थ आहे रसिक आणि अरसिक. रसिक याचा अर्थ एखादी गोष्ट आवडीने पाहणारा, ऐकणारा, म्हणजे गाण्याचे रसिक असतात. तसं तुझ्यासारख्या कधीही जन्मात कधी आ न करणाऱ्या याचा अर्थ एखादं गाणं वगैरे जे गाणारे गायक असतात, शास्त्रीय संगीत वगैरे गाणारे जे गायक असतात त्याच्यातला अर्थ समजणारी लोक, किंवा ते आवड असणारी लोक, म्हणजे ती रसिक झाली. आणि ज्यांना त्यातलं काही कळतच नाही त्यांना वाटतं की हे काय आ म्हणून ओरडत बसले ती सगळे. मग ह्या झाडावरच्या गळणाऱ्या पानाला असं वाटतं की ह्याला काही माहीतच नाही हे जगणं काय आहे. आणि तुझ्यासारख्या अरसिकाला, म्हणजे कशाची आवड नसणाऱ्या अशा या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. आणि असं खाली येता येताच हे सगळं यांच्यातला संवाद चालला आहे, आणि ते बोलता बोलताच येऊन खाली पडलं आणि तिथंच पडल्यानंतर तिथंच मातीत झोपी गेलं. म्हणजे ते मातीमध्ये मुजून गेलं. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शानं. म्हणजे ऋतू आहेत त्यातला वसंत ऋतू जो आहे त्याच्यामध्ये परत सृष्टीला बहर येतो, नवीन अशी पालवी फुटते, आणि त्याचा जो स्पर्श असतो तो संजीवक असतो. संजीवक याचा अर्थ नवीन जन्म देणारा, नवीन जीवन देणारा असा तो स्पर्श जो आहे, त्या संजीवक स्पर्शानं ते परत जागं झालं. म्हणजे त्या झाडाचं जे पान आहे त्याचं रूपांतर आता गवताच्या पात्यामध्ये झाले, त्याचा पुनर्जन्म झाला आहे. आणि त्या संजीवक स्पर्शानं ते परत एकदा जिवंत झालं ते गवताच्या रूपात. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. तो वसंताचा जो स्पर्श आहे त्याच्यात खूप काहीतरी वेगळी अशी जादू होती, आणि त्या जादूने आता त्या पानाचं रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. म्हणजे परत याला एकदा जन्म मिळाला आहे त्या मातीमध्ये. आणि तो जन्म जो आहे तो आता उंच अशा झाडावरचं ते पान नाही, तर जमिनीवर जन्म घेणार ते एक छोटंसं गवताचं पातं आहे. पुन्हा हिवाळा आला, थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. आता हे जे आहे हे गवताचं पूर्वीच्या काळात जे झाडावरचं पान होतं ते आता गवत म्हणून जन्मलं आहे. आणि हे गवत म्हणून जन्मल्यानंतर हिवाळ्याचे दिवस आल्यानंतर परत त्याची झोपमोड व्हायला लागली. कारण का,
तर तीच परत झाडावरून पडणारी जी पानं आहेत ती पानं आणि त्यांचा होणारा आवाज याच्यामुळे त्याची झोपमोड व्हायला लागली. त्यांची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती आणि ती सळसळणारी जी पानं आहेत आणि त्यांचा जो आवाज आहे पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. म्हणजे ती गळणारी पानं आहेत आणि त्यांचा तो परत आवाज होतोय आणि तो आवाज ह्या गवताच्या पात्याला सहन होत नाही. याचा अर्थ असा आहे की माणूस इथं थोड्यासा पुनर्जन्माचाही विचार आपण केला तर माणूस मरतो, परत जन्म घेतो. पण तो हे जे रहाटगाडगा आहे किंवा हे जे जन्ममरणाचाही फेरा आहे ह्याचाही विचार इथे केलेला आहे. जे पूर्वीच्या काळात म्हणजे अगदी ही जी म्हातारी वगैरे लोक आहेत ही निघून गेल्यानंतर परत एकदा त्यांचा जन्म होतो आणि ती परत जेव्हा नवीन जन्म घेतात, समजा ती माणसाच्या स्वरूपात जन्म घेत असतील तर त्यांना परत म्हाताऱ्या लोकांचा तो दंगा किंवा ते ओरडणं म्हणजे मग कटकटच वाटायला लागते. म्हणजे हा जो फेरा आहे याचाही कुठंतरी अर्थ इथं लक्षात घेणं हे गरजेचं आहे. म्हणजेच ह्या दोन पिढ्या, एक पुढं गेलेली ही म्हातारी होत चाललेली पिढी, ही नुकतीच वयात आलेली पिढी, ह्या दोघांचाही इथं विचार केलेला दिसतो. आणि हे या रूपकातनं वि स खांडेकरांनी खूप छान पद्धतीनं इथे सांगितलेलं आहे. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले. आता ते गवताचं पातं जे आहे जन्मलेलं, जे पूर्वीच्या काळात ते झाडाचं पान होतं त्याचं रूपांतर आता गवताच्या पानात झालं आहे आणि ते स्वतःशीच पुटपुटलं. काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला त्यांनी अगदी. म्हणजे हिवाळ्यामधली काय ही पानं आहेत त्यांनी अगदी जीव खाऊन टाकला आहे. त्यांनी अगदी जीव खाऊन टाकणे याचा अर्थ त्रासिक भाव व्यक्त करणे, कपाळाला आठी घालून म्हणजेच त्रासिक भाव व्यक्त करणे. काही हिवाळ्यातली पानं जीव खाऊन टाकला त्याने अगदी, म्हणजे अगदी नकोसं करून सोडणे, जीव खाऊन टाकणे याचा अर्थ. केवढा हा कर्णकटू आवाज, म्हणजे कानाला नकोसा असणारा आवाज, छी छी छी, जे तो त्रासिक भाव व्यक्त करतो. इथे केवळ प्रयोगी अवयवाचा वापर केलेला आहे. छी छी छी, माझ्या साऱ्या गूढ गूढ स्वप्नांचा चेंदामेंदा केला त्यांनी. चेंदामेंदा करणे म्हणजे ठेचून ठेचून चुराडा करणे. म्हणजे त्यानं जी सगळी गोड गोड स्वप्न बघितलेली आहेत, म्हणजे मी मोठा होईन, असं करेन, तसं करेन, माझं जीवन असं असेल, असं जी सगळी ह्या नवीन पिढीची जी स्वप्न आहेत त्या सगळ्यांचा कुठंतरी हिरमोड त्यांचा होतो या मोठ्या लोकांच्या बोलण्यामुळं, असंही थोडंसं इथं भाव व्यक्त होतो. अशा पद्धतीनं एक 2-3 उदाहरणं इथं आपल्याला घेता येतील. हा जो आशय आहे याच्यावरनं मोठी श्रीमंत माणसं आणि गरीब माणसं यांचीही तुलना आपण करून पाहता येईल. म्हणजे झाडावरची जी पानं आहेत गळून पडणारी, ती म्हणजे थोडीशी आपण श्रीमंत माणसं समजू आणि मातीत जन्मलेली जी आहेत ती गोरगरीब माणसं समजू. मग श्रीमंत लोक जी आहेत त्यांना असं वाटत असतं की आमचं एक जीवन, आमचं एक स्टेटस म्हणू आपण, म्हणजे राहण्याची एक उच्च पद्धत म्हणू, ही काही गरीब लोकांना कळणार नाही असाही अर्थ इथं व्यक्त होतो. आणि त्याचबरोबर तरुण पिढी, म्हाताऱ्या लोकांची पिढी, या दोघांच्यातलीही आपण तुलना करू शकतो. त्याचबरोबर तिसरा एक तुलना करू शकतो मालक आणि नोकर. म्हणजे जो मालक वर्ग आहे त्याला असं वाटत असतं की आम्ही सगळं सांगू तसं ही सगळी मजूर लोकं वागली पाहिजेत, आणि मजुरांना असं वाटत असतं की काही ही मालक लोक कटकट करत आहेत सारखं असंच कर तसंच कर, हे काम व्यवस्थित केलं नाहीस, ते काम व्यवस्थित केलं नाहीस. असंही या दोघांच्यातलाही थोडासा या रूपकाच्या माध्यमातून आपल्याला तुलना करता येईल. असं खूप छान पद्धतीनं वि स खांडेकरांनी या रूपकथेतनं अर्थ व्यक्त केलेला आहे. भावार्थामध्ये सुद्धा हेच दिले. अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावांचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रकट झाले. अगदी साधी गोष्टी घेतली, झाडावरनं पडणारी पानं आणि मातीमध्ये जन्मलेलं गवताचं पातं, या दोघांची तुलना इथे केलेली आहे. आणि या दोघांची तुलना आणि ह्या दोघांच्या तुलनेतनं माणसाचे जे स्वभाव आहेत याच्यावरती थोडीशी टीका करण्याचा प्रयत्न किंवा एक सुंदर पद्धतीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या कथेत केलेला आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. आपण हे निसर्गात पाहतोच की वरनं झाडावरनं गळणारं जे चिमुकलं पातं असतं, जी पानं असतात ती खाली पडल्यानंतर तीच परत बियांच्या रोपांना वगैरे उगवत असतात
वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे, ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या. दोघांच्या अंगात खेळणारा जीवनरस एकच आहे या गोष्टीचा जर विचार आपण केला तर एक लक्षात घ्या, शेवटी सगळी माणसंच आहेत. म्हणजे म्हातारीही माणसंच आहेत, नवीन जन्माला आलेली माणसंच आहेत. त्याचबरोबर झाडांचा जर विचार आपण केला तर दोघांचा जीवनरस एकच आहे, याचा अर्थ तेही झाडच आहे आणि गवत ही एक रोपच आहे, म्हणजे तेही एकाच कुळातले आहेत. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते. म्हणजे वर्ण झाडावर जन्मलेलं पान आहे ते स्वतःला खूप मोठं काहीतरी समजतं आणि गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते. म्हणजे गवताचं पातं काय जमिनीवरच जन्मतं, त्याला कोणीही तुडवून जातं, त्याचं काय आलंय जगणं असं ते समजतं. आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. आणि त्याचबरोबर त्या पडणाऱ्या पानांचा जो आवाज आहे तो ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. पातं याचा अर्थ ते गवताचं पातं, म्हणजेच ही झाडावरून पडणारी पानं जी आहेत त्याच्यामुळं आमची स्वप्न भंगली. किंवा इथे जर आपण विचार केला तर ही जी वडील पिढी आहे त्यांच्यामुळं ही तरुण पिढीची स्वप्न भंगली असंही काहीशी तक्रार ही तरुण पिढी करते. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? इथं परत एकदा प्रश्न असा होतो की ही जी तरुण पिढी आहे ती बेजबाबदार आहे, कशीही वागते अशी म्हणणारी जी वडील पिढी आहे ती तरुणाईच्या दिवसात कसं वागत होती हे जर त्यांनी आठवलं तर मग तरुणावर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते का? मग जर त्यांना त्यांचे दिवस आठवले तर परत ते असे म्हणतील का की आम्ही असंच करत होतो किंवा आम्ही असं वागत नव्हतो, असं म्हणणार नाहीत ती. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तर प्रौढ झाल्यावर काय करते? म्हणजे जेव्हा ही आताची मुलं ही जेव्हा मोठी होतील, ती थोडीशी प्रौढ झाल्यानंतर मोठी झाल्यानंतर परत तीही ही अशीच म्हणतात. ही परत म्हणजे ही जी मुलं आहेत ही जेव्हा मोठी होतील ती मागण्या येणाऱ्या पिढीलाही असं सांगतील, असं करू नका तसं करू नका. तीही जुना कित्ताच गिरवत बसते. कित्ता गिरवणे म्हणजेच आधीप्रमाणेच वागणे. म्हणजे ती परत आधीप्रमाणेच वागायला लागते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते. म्हणजे बाहेरचं स्वरूप कितीही जरी बदललं तरी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती इथं आपल्याला झालेली दिसते. म्हणजे परत हे रहाटगाडगंच आहे. जन्म मृत्यू हे असं चालतच राहणार आहे. गरीब श्रीमंत यांच्यातला हा भेद असाच राहणार आहे. हे असंच होत पुढं जाणार आहे आणि पिढीतलं अंतर कायम राहते. म्हणजेच हे दोन पिढ्यातलं अंतर परत तसंच राहतं. म्हणजे तुमच्या वडिलांची पिढी आणि तुमची पिढी किंवा तुमच्या आजोबांची पिढी आणि तुमच्या वडिलांची पिढी यांच्यातलं हे अंतर कायमच राहतं. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्यांचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. माणूस हा एक माणसाला स्वतःचा एक मीपणा असतो. मी म्हणतो तेच खरं अशी सांगण्याची एक वृत्ती असते. दुसऱ्याच्या जागी आपण स्वतःला कल्पत नाही, हा एक माणसाच्या स्वभावातला काहीतरी दोष म्हणावा लागेल. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो सगळी लोक स्वतःच्या ठिकाणी आम्ही बरोबरच आहे असं काहीसं वागत असतात. आणि त्यामुळं आपण दुसऱ्याचा विचार न केल्यामुळं बरेचसे विसंवाद निर्माण होतात. स्वतःला कल्पून त्यांचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्यांची सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्ती जी आहे तीच मनुष्यात नाही. म्हणजे तशी वागण्याची पद्धत माणसामध्ये नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? जर समजा मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानात थोडीशी अदलाबदल केली, म्हणजे मालकाचा मजूर केला आणि मजुराचा जरी मालक केला तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? हा प्रश्न अनुत्तरित ठेवला आहे. म्हणजे जर समजा पालकांच्या ठिकाणी तुम्हाला ठेवलं आणि तुमच्या ठिकाणी पालकांना ठेवलं तर काही स्वभावात बदल होईल का आपल्या? असाही थोडासा विचार करून बघा. म्हणजे या सगळ्या याच्यावरनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या असतील. रूपकथा काय असते किंवा एक उदाहरण घेतलेलं असतं आणि त्याच्यावरनं माणसाच्या वेगवेगळ्या स्वभाव प्रवृत्ती याच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला असतो किंवा ते दाखवण्याचे प्रयत्न केला असतो. ह्यातनं तुम्ही जेवढे अर्थ काढाल तेवढे अर्थ व्यक्त होतात. खूप आशय याच्यातनं व्यक्त होऊ शकतो. आणि त्यामुळेच रूपकथेची वैशिष्ट्ये जी आहेत तिच्यात अर्थघनत्व फार असतं. म्हणजे त्याच्यातनं कितीतरी अर्थ व्यक्त होत असतात. आशय समृद्धता असते, सूचकता असते. म्हणजेच काय आशय आहे त्यातमध्ये समृद्धपणा असतं. म्हणजे भरपूर काहीसं सांगितलेलं याच्यामध्ये असतं. आणि त्याचबरोबर सूचकता असते. सूचकता याचा अर्थ काहीतरी सुचवण्याचाही प्रयत्न इथं केलेला असतो. अशा पद्धतीनं
ही जी कथा आहे गवताची पाते सुवर्णकण या पुस्तकातनं ही कथा घेण्यात आलेली आहे. खूप छान अशी कथा आहे. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पाठाला तसं 2-3 ताससुद्धा पुरणार नाही, पण जो काळ चालला आहे त्याच्या अनुषंगानं मी एक अर्धा 1 तासामध्ये पाऊण तासामध्ये हा पाठ तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यावरती जो स्वाध्याय आहे तोही सोडवा. रूपकथेची वैशिष्ट्ये सुरुवातीलाच दिलेली आहेत. गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये तुम्हाला सापडतील पुस्तकातच. पानाची स्वभाव वैशिष्ट्ये सापडतील. गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह ही तुम्हाला पाठामध्ये सापडतील. कारणे लिहाला 3 प्रश्न आहेत. त्याचबरोबर खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. बेजबाबदारपणा, बेजबाबदार किंवा दारपणा हे असे शब्द तुम्हाला तयार करता येतील. धरणी माता, धरणी माता असे काहीशी शब्द अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील. बालपण, बाल किंवा लप अशा अर्थाचे शब्द तिथं तयार करता येतील. खाली एक परिच्छेद दिलेला आहे, त्यामध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा म्हटलेला आहे. एक परिच्छेद दिलेला आहे, त्याच्यामध्ये योग्य विरामचिन्ह वापरा. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह कुठं पाहिजे, काय पाहिजे या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करा. खालील कोणती जोडी विरुद्धार्थी नाही हे पहा. ज्ञानी, सुज्ञ, निरर्थक, अर्थपूर्ण, ऐच्छिक, अनिवार्य, दुर्बोध आणि सुबोध याच्यामध्ये ज्ञानी आणि सुज्ञ हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. ही विरुद्धार्थी नाही आहे. सोमतला 3 प्रश्न आहेत आणि खाली एक रूपक कथा दिलेला आहे. त्याचा भावार्थ काय आहे ते तुमच्या शब्दात लिहा म्हटले. ही कथा वाचा. खूप छान कथा आहे आणि याचा भावार्थ जी कथा दिलेली आहे गवताची पाते आणि त्याचा भावार्थ जो दिलेला आहे त्याच पद्धतीने ही कथा लक्षात घ्या आणि त्याच्यावरनं तुम्ही त्याचा भावार्थ लिहिण्याचा नक्की प्रयत्न करा. खूप छान अशा पद्धतीची ही कथा आहे. रूपकथेचा भावार्थ परीक्षेकरता समाविष्ट केलेला असल्याने तोही पाठाचा भाग म्हणून अभ्यासावा. म्हणजेच केवळ नुसतं रूपक कथाच नाही तर त्याचा भावार्थ जो आहे तो सुद्धा पाठ आपल्याला परीक्षेसाठी आहे. आपण दोघांचाही विचार केला आहे, दोघांचाही अभ्यास केला आहे. त्यामुळं नक्कीच तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील. माझ्या पद्धतीनं मी थोडंसं इथं तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो आणि काही शंका असतीलच तर तुम्ही मला संपर्क साधू शकता, विचारू शकता. धन्यवाद.